भाजप आमदार सुरेश धस आता सतीश भोसले यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहे। बीडच्या शिरूरमधील झापेवाडीत जाऊन खोक्याच्या कुटुंबियाची भेट घेतली जाणार आहे। वन विभागानं खोक्याच्या घरावर बुलडोजर चालवला होता। त्याच रात्री काही अज्ञातांनी खोक्याच्या घराला आगही लावली होती। वन विभागानं खोक्याच्या घरावर बुलडोजर चालवला होता। आता या संदर्भात आष्टी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सुरेश धस हे सतीश भोसलेच्या कुटुंबियाची भेट घेणार आहेत। त्यामुळे या भेटीदरम्यान नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खरं तर खोक्या उर्फ सतीश भोसले हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचं स्पष्ट झालंय। तसे व्हिडिओ सुद्धा समोर आले। सुरेश धस यांनी सुद्धा त्याबद्दल कबुली दिलेली आहे। मात्र आज सुरेश धस हे खोक्याच्या कुटुंबियाला भेटणार आहेत। त्यामुळे या भेटीदरम्यान नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। सतीश भोसलेचा खरं तर एक मारहाणीचा क्रूर पद्धतीनं मारहाण करतानाचा व्हिडिओ सुरुवातीला व्हायरल झाला आणि त्या व्हायरल व्हिडिओच्या नंतर नवनवीन कारणामे खोक्याचे समोर आले। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत जोडलेत। उदयकडे मी जाणार आहे। उदय, खरं तर आपण पाहतोय की सतीश भोसले उर्फ खोक्या हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता अगदी सुरुवातीपासून स्पष्ट झालाय आणि आता आष्टीचे आमदार सुरेश धस हे सतीश भोसलेच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत। काय अपडेट आहेत? किती वाजता ही भेट घेतली जाणार आहे? नक्कीच, कारण आपण जर पाहिलं तर सतीश भोसले हा सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे आणि तो पोलीस कोठडीत असताना दुसरीकडे वन विभागानं त्याचं जे अनधिकृत पद्धतीने बांधलेलं घर होतं ते देखील पाडलंय। आता त्यानंतर त्याच्या कुटुंबियाचं जे उर्वरित जे साहित्य होतं ते अज्ञात व्यक्तींनी जाळलं, तसेच त्याच्या कुटुंबियाला देखील मारहाण करण्याची घटना घडली होती आणि यानंतर या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात होती की कशा पद्धतीने ते उर्वरित साहित्य वगैरे पेटवून दिलं। त्या प्रश्नावर सुरेश धस यांनी देखील अतिघाई झाल्याचं म्हटलं होतं। आता आज सुरेश धस हे शिरूर येथे पंचायत समितीत आमसभेसाठी येणार आहेत आणि त्यावेळी ते झापेवाडी येथे जाऊन भोसले कुटुंबियाची भेट देखील घेणार आपल्याशी आहेत। असेच जोडलेले राहा। आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया जोडलेल्या ताई, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर बीडमध्ये कशा प्रकारच्या घडामोडी घडतात हे आपण पाहिलात। आपण वेळोवेळी त्या संदर्भात आवाज सुद्धा उठवलात। आता खोक्या उर्फ सतीश भोसलेचे व्हिडिओ व्हायरल झाले होते। वन विभागाने सुद्धा गुन्हा दाखल केलाय आणि आता आमदार सुरेश धस हे खोक्याच्या कुटुंबियाची आज भेट घेणार आहेत। काय आपली पहिली प्रतिक्रिया? नाही, मला असं वाटतं ही त्यांनी भेट ताबडतोब घ्यायला हवी होती. मला एक तर कळत नाही की चाललंय काय. जर वन विभागाला काही कारवाई करायची होती, 11 तारखेला नोटीस दिली, 7 दिवसाचा कालावधी सांगितला होता, तर ते अपेक्षित होतं की त्यांनी तेवढा वेळ वाट बघायला हवी होती. 19 तारखेनंतरच त्यांनी कुठची कारवाई करायला हवी होती. पण घाईघाईत ज्या पद्धतीने सगळी कारवाई झाली, ती पद्धत मुळात किती चुकीची होती. म्हणजे त्यांचं सगळं सामान फेकून दिलं, ते सगळे म्हणजे त्यांचे डबे म्हणा, रेशनचं सगळं सामान म्हणा, सगळं असं अस्ताव्यस्त असं उद्ध्वस्त केल्यासारखं त्यांना जे केलं गेलं, मला वाटतं अतिशय चुकीचं झालंय हे सगळं. म्हणजे आपण म्हणतोय की बाबा कायद्याच्या बाहेर जाऊन कोणीच वागू नये. जर त्यांना आता त्यांनी ज्या ज्या गोष्टी केल्या, त्या माणसाला मारहाण म्हणा, बॅटनी मारहाण म्हणा, त्यासाठी त्याला शिक्षा द्या कायद्याने. पण घर उद्ध्वस्त करणं याला काही अर्थच नाहीये. तर आम्हाला कोणालाच हे आवडलेलं नाहीये. माझ्या डोळ्यात देखील पाणी आलं होतं मी ते जेव्हा दृश्य बघितलं आणि उरलेलं घर जाळून टाकलं. म्हणजे किती निर्दयी लोक झाली आहेत आता तिथली. आणि हे मला असं बिलकुल आवडलं नाहीये. मी इनफॅक्ट दीपक केदार यांच्याशी काल बोलणं देखील केलं की तिथे त्याच्या परिवाराला घर बांधून द्यायचं झालं तर मी हातभार लावेन असं देखील मी सांगितलं. कारण मला कसतरी झालं ते सगळं बघून. खूपच वाईट वाटलं. अगदी. आता एकीकडे आपण पाहतोय कायदेशीररित्या लढाई सुरू आहे, कायदेशीर प्रक्रिया घडतील। मात्र या प्रकारे अतिक्रमण जे झालं, अतिक्रमण काढण्याची पद्धत झाली ती चुकीची आहे असं आमदार सुरेश धस यांनी सुद्धा म्हटलंय। कारण अतिक्रमण करत बुलडोजर चालवण्याची घाई झाली अशी प्रतिक्रिया धस यांनी दिली। हा, नाही, घाई नक्कीच. आता तुम्ही 11ला नोटीस दिली आहे, 7 दिवसाचे नोटीस पिरियड आहे असं त्याच्यात लिहिलेलं आहे. मग 19च्या आधी तुम्ही कारवाई का केलीत? आणि कारवाई केली त्याच्यावर ते जे बाकीचं सगळं होतं ते काही लोकांनी, अज्ञात लोकांनी येऊन जाळून टाकलं. कोण आहेत ही अज्ञात लोक? पोलिसांना का शोध घेता येत नाहीये त्यांचा? असे असंख्य प्रश्न येतात. कोण कोणाच्या सांगण्यावरनं कारवाई करताय, आता मुळात तेच कळत नाही. नक्कीच ताई, खूप खूप धन्यवाद। आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल।
मी पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी बीडहून जोडलेले आहेत उदय नागरगोजे यांच्याकडे जाणार आहे. उदय, खरं तर आपण पाहतोय अंजली दमानिया यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे की नोटीस 7 दिवसाची होती, मात्र त्याआधीच या संदर्भात अतिक्रमण काढण्याची जी कारवाई झाली ते अत्यंत चुकीचं असं मत आहे. आज सुरेश धस भेट घेणार आहेत, काय अपडेट? नक्कीच. आपण जर बघितलं तर काल आष्टी येथे आमसभा होती आणि त्यावेळी सुरेश धस यांनी मी या संदर्भात वन विभागाचे अधिकारी असतील, जिल्हाधिकारी असतील यांना देखील बोलणार असल्याचं म्हटलं होतं. तसेच आता दुपारी 2:30 वाजता सुरेश धस हे शिरूर येथे येऊ शकतात आणि त्या ठिकाणी आमसभा देखील आयोजित करण्यात आली आहे. या आमसभेबरोबरच झापेवाडी येथे जाऊन भोसले कुटुंबाची देखील भेट घेऊ शकतात. आपण पाहिलं की कशा पद्धतीने सतीश भोसलेचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यानंतर त्याला अटक देखील झाली. आता सध्या तो पोलीस कोठडीत आहे. परंतु दुसरीकडे त्याच्या घराचं बांधकाम जे पाडण्यात आलं त्यावरून आता वाद सुरू आहे आणि सुरेश धस यांनी देखील हा सगळा प्रकार अति घाईचा असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर ते आज या ठिकाणी भेट देणार असून आता ते नेमकं कुटुंबियांना काय आश्वासन देतात, कुटुंबीय आपल्या समस्या कशा पद्धतीने त्यांच्याकडे मांडतात आणि सुरेश धस प्रशासनाला कशा नक्कीच. पद्धतीने जाब विचारतात आणि वन विभाग यावर काय स्पष्टीकरण देतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. नक्कीच करा. उदय, या संदर्भात आज दिवसभरात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद या संपूर्ण